Welcome students. In this video, we solve some unsolved examples in your book. First, choice a correct option, that is objective question number 1 is a particle performs linear SHM starting from the mean position. Its amplitude is A and the time period is T. At the instant when its speed is half the maximum speed, its displacement x is. तर हे एक्झाम्पल आणि पर्याय 4 दिलेले आहेत. लिनियर SHM आहे, मीन पोझिशन पासून स्टार्ट होत आहे. नेहमीसारखीच नोटेशन्स आहेत. ॲम्प्लिट्यूड कॅपिटल ए आणि पिरियड कॅपिटल टी. आणि ॲट द इन्स्टंट म्हणजे टाइम टी ची किंमत या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. नाही, ॲट द इन्स्टंट व्हेन इट्स स्पीड इज हाफ द मॅक्झिमम स्पीड, म्हणजे एका पर्टिक्युलर टाइमला किंवा एका पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंटला स्पीड ऑफ पार्टिकल इज हाफ द मॅक्झिमम स्पीड, देन इट्स डिस्प्लेसमेंट इज, म्हणजे डिस्प्लेसमेंट एक्स ची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. तर गिवन मध्ये व्ही इज इक्वल टू व्ही मॅक्झिमम अपॉन 2 एवढंच दिलेलं आहे. व्ही इज इक्वल टू व्ही मॅक्झिमम अपॉन 2 आणि डिस्प्लेसमेंट एक्स ची किंमत फाइंड आउट करायची आहे. म्हणून या ठिकाणी दोन फॉर्म्युले वापरावे लागतील. एक म्हणजे व्ही आणि दुसरा व्ही मॅक्झिमम. वी नो व्ही इज इक्वल टू ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू ए ओमेगा. तर याच्यामध्ये ए ओमेगा आणि एक्स ह्या 3 टर्म्स आहेत. त्यातील ओमेगा कॅन्सल होऊन एच्या फॉर्ममध्ये एक्सची किंमत कॅल्क्युलेट किंवा डिटरमाइन करता येईल. गिवन व्ही इज इक्वल टू व्ही मॅक्झिमम अपॉन 2, देअरफॉर ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए ओमेगा अपॉन 2. ओमेगा कॅन्सल होईल दोन्ही साईडला आणि वी गेट रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए अपॉन 2. आता एक्सची किंमत फाइंड आउट करायची आहे आणि ते स्क्वेअर रूटमध्ये आहे. तर स्क्वेअर रूटचं चिन्ह घालवण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड वी गेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 4. आता 4 हे सोडवत असताना 4 लेफ्ट हँड साईडला घेतलं तर 4नी दोन्ही टर्मला गुणून 4a स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअरच्या टर्म एकत्रित करून वी गेट 4x स्क्वेअर इज इक्वल टू 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे 3a स्क्वेअर. 3a स्क्वेअर इज इक्वल टू 4x स्क्वेअर. त्याच्यावरून एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3/4 इंटू ए स्क्वेअर आणि त्याचं वर्गमूळ घेऊन एक्स इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2 इंटू ए. तर हा पर्याय ए आहे. एक्स डिस्प्लेसमेंट एक्स इज गिवन बाय द पर्याय ए रूट 3 अपॉन 2 इंटू ए. देन second example is a body of mass 1 kg is performing linear SHM. Its displacement x in centimeter at time t second is given by displacement x चं सूत्र दिलेलं आहे. x is equal to 6 sin 100t plus pi/4. Full stop. The maximum kinetic energy of the body is. आता maximum kinetic energy is at mean position, that is
ॲट किंवा व्हेन व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम. कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम व्हेन व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम. We know maximum velocity V maximum is equal to A omega and kinetic energy is equal to 1/2 m omega square A square. m ची किंमत दिलेली आहे. तर या ठिकाणी A आणि ओमेगा यांच्या किमती आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. A आणि ओमेगा m दिलेले आहे म्हणजे 1/2 कायनेटिक एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर A स्क्वेअर ही कॅल्क्युलेट करता येईल. त्यासाठी गिवनमध्ये मास 1 kg मास ऑफ ए बॉडी म्हणजे स्मॉल m ची किंमत दिलेली आहे 1 kg आणि जे इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला A आणि ओमेगाच्या किमती मिळतील. दिलेलं इक्वेशन आहे x इज इक्वल टू 6 sin इंटू ब्रॅकेट 100t प्लस π/4 सेंटीमीटर आणि एक्सचं आपणाला सूत्र माहित आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. इक्वेशन 2 दिलेलं आहे ते इक्वेशन 1 आणि माहीत असणारं एक्सचं सूत्र इक्वेशन 2. कंपेअरिंग दीज इक्वेशन्स 1 अँड 2 वी गेट a इज इक्वल टू 6 सेंटीमीटर म्हणजेच 6 इंटू 10⁻⁻² मीटर आणि ओमेगा इज इक्वल टू 100 म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 10 स्क्वेअर. आता ए आणि ओमेगा एमच्या किमती माहीत असल्या तर कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू 1/2 m v मॅक्झिमम स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1/2 m a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. 1/2 सबस्टिट्यूशन 1/2 इंटू 1 इंटू a स्क्वेअर that is 36 into 10⁻⁻4 आणि ओमेगा स्क्वेअर ची किंमत होईल 10⁻⁴. आता हे कॅल्क्युलेशन सोपं आहे. 10⁻⁻4 प्लस 4 कॅन्सल होतील आणि 36/2 म्हणजे 18 जूल. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीची किंमत मिळेल 18 जूल. आपल्या दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय डी आहे. देन थर्ड multiple choice question is the length of seconds pendulum. The length of seconds pendulum on the surface of earth is nearly 1 meter. Its length on the surface of moon should be given is acceleration due to gravity g on moon is 1/6 of that on the earth surface. आता काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे. लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम आपण त्यासाठी नोटेशन घेतो LS. लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम L सफिक्स S. ऑन अर्थ असेल तर SE असं सफिक्स घेऊया. गिवन मध्ये LSE इज इक्वल टू 1 मीटर. देन इट्स लेंथ ऑन द सरफेस ऑफ मून शुड बी म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम ऑन सरफेस ऑफ मून विचारलेले आहे. आता त्यासाठी नोटेशन LSM इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणखी गिवन मध्ये ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिनोटेड बाय लेटर G आणि ऑन मून असेल तर GM हे नोटेशन घेता येईल आणि GE होईल ॲक्सिलरेशन ऑन अर्थ सरफेस. आता GM इज इक्वल टू 1/6 ऑफ GE हे दिलेलं आहे. आता लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांच्यामधलं सूत्र आपल्याला माहीत आहे. LS इज इक्वल टू G/π² किंवा LS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G. त्याच्यावरून LSM डिवायडेड बाय LSE इज इक्वल टू लिहिता येईल GM डिवायडेड बाय GE. LSM इज इक्वल टू GM/π².
LSE is equal to GE upon pi square, and dividing these two equations we get LSM divided by LSE is equal to GM divided by GE. आता सबस्टिट्यूशन LSM जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते अंशस्थानी आहे डिवायडेड बाय छेदस्थानी 1 मीटर इज इक्वल टू GM ची किंमत 1/6 GE डिवायडेड बाय GE. आता GE कॅन्सल होईल आणि LSM इज इक्वल टू 1/6 मीटर. पर्याय A आपल्याला मिळेल. देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 17 in your book. Example number 17 is a particle performing linear SHM of period 2 pi seconds about the mean position O is observed to have a speed of b root 3 meter per second. When at a distance b meter from O, that is from mean position, full stop. If the particle is moving away from O at that instant, away from mean position, find the time required by the particle to travel a further distance b. आता या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते नीट समजावून घेतलं पाहिजे. ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ पिरियड 2 pi सेकंद. तर एक्झाम्पलमध्ये गिवनमध्ये आपल्याला या पहिल्या वाक्याच्या भागामध्ये 2 pi सेकंद हा पिरियड दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल T इज इक्वल टू 2 pi सेकंद. अबाउट मीन पोझिशन is observed to have a speed v ची किंमत दिलेली आहे b इंटू रूट 3 मीटर पर सेकंद आणि कॉमा आहे या वाक्यामध्ये आणि त्याच्याशीच रिलेटेड पुढचा भाग आहे स्पीड b रूट 3 मीटर पर सेकंद व्हेन ॲट ए डिस्टन्स b मीटर फ्रॉम O. म्हणजे हे जे स्पीड दिलेलं आहे b रूट 3 मीटर पर सेकंद हे कोणत्या डिस्टन्सला आहे तर b फ्रॉम मीन पोझिशन. आता डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे x इज इक्वल टू b असताना व्हेलॉसिटी v ची किंमत दिलेली आहे, तर ते आपल्याला गिवनमध्ये लिहिता येईल v इज इक्वल टू b इंटू रूट 3 मीटर पर सेकंद ॲट ए डिस्टन्स x इज इक्वल टू b मीटर. आता या ठिकाणी पुढच्या भागामध्ये पण परत दुसरं डिस्टन्स दिलेलं आहे, फर्दर डिस्टन्स b. आता दोन डिस्टन्स म्हणून त्यांना आपण x1 x2 आणि दोन वेगवेगळे टाइम मिळणार आहेत आपल्याला, म्हणून t1 आणि t2 अशी नोटेशन या ठिकाणी घेऊया. म्हणजे v हे जे डिस्टन्स आहे b रूट 3 मीटर पर सेकंद ॲट ए डिस्टन्स x1 इज इक्वल टू b मीटर आणि ॲट ए टाइम सपोज t1. पहिल्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे हे समजल्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे पाहूया. इफ द पार्टिकल इज मूव्हिंग अवे फ्रॉम O ॲट दॅट इन्स्टंट. आता त्या इन्स्टंटला म्हणजे कोणतं इथं डायग्रॅममध्ये दिलेलं आहे पहा. समजा LR लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आणि राईट एक्स्ट्रीम पोझिशन अलॉंग दी पाथ LR. सपोज पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM, O इज द मीन पोझिशन आणि मीन पोझिशन पासून A या पॉइंटला कॅपिटल A या पॉइंटला म्हणजे B एवढ्या अंतरावर असताना त्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि b एवढ्या अंतरावर समजा तो पार्टिकल t1 या टाइमला आहे, t1 या इन्स्टंटला b एवढ्या अंतरावरती आहे. तर आता पुढे वाक्याच्या दुसऱ्या वाक्यामध्ये एक्झाम्पलमध्ये इफ द पार्टिकल इज मूव्हिंग अवे फ्रॉम O ॲट दॅट इन्स्टंट.
म्हणजे ए पॉइंटपासून पुढे मूव्ह होत आहे. फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल ए फर्दर डिस्टन्स बी. म्हणजे कॅपिटल ए या पोझिशनला बी एवढ्या अंतरावर आहे आणि बी एवढ्या अंतरावर परत पुढे बी एवढं अंतर जाण्यासाठी किती टाइम लागेल. आता परत पुढे बी अंतर कव्हर केलं तर टोटल मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट होईल ट्वाईस बी. T1 या इन्स्टंटला कॅपिटल ए या पोझिशनला पार्टिकल आहे, तो बी अंतरावरती आहे आणि परत फर्दर बी अंतर म्हणजे ए टू बी म्हणजे डिस्प्लेसमेंट होईल ट्वाईस बी आणि ट्वाईस बी अंतर कव्हर करण्यासाठी टोटल मीन पोझिशन पासूनचं लागणारं टाइम आहे समजा T2. म्हणजेच द डिस्टन्स x2 इज इक्वल टू ट्वाईस बी ॲट ए टाइम T2. आणि आपल्याला विचारलेलं आहे टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल फर्दर डिस्टन्स बी. म्हणजे पहिल्या बी कव्हर केल्यानंतर दुसरं बी अंतर कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम. म्हणजे ह्या डायग्राममध्ये ए टू बी अंतर म्हणजे ओ टू ए जाण्यासाठी समजा T1 टाइम लागलं, ओ टू बी जाण्यासाठी T2 लागलं, तर ए टू बी जाण्यासाठी काय होणार T2 मायनस T1. तर स्मॉल टी ची किंमत विचारलेली आहे T2 मायनस T1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला अगोदर T1 आणि T2 यांच्या किमती कॅल्क्युलेट कराव्या लागतील. T1 आणि T2 x1 आणि x2 यांच्या सूत्रावरून किंवा यांच्या किमतीवरून. तर x आणि t यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहित आहे x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. x दिलेला आहे, t कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे ए आणि ओमेगा यांच्या किमती माहीत असल्या पाहिजे. तर दिलेल्या माहितीवरून ए आणि ओमेगाची किंमत आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करावी लागेल. टी दिलेला आहे त्याच्यावरून ओमेगा कॅल्क्युलेट करता येईल. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. आणि व्ही दिलेला आहे ॲट ए डिस्टन्स, त्याच्यावरून आपणाला कॅपिटल ए ची किंमत अगोदर डिटरमाइन करावी लागेल. ए आणि ओमेगाच्या किमती माहीत असतील तर डिस्प्लेसमेंटच्या सूत्रावरून x1 आणि x2 यांच्या सूत्रावरून T1 आणि T2 यांच्या किमती कॅल्क्युलेट करता येतील. तर पहिल्यांदा आपण ओमेगा कॅल्क्युलेट करूया. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी, 2 पाय एन आणि एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. टीची किंमत 2 पाय सबस्टिट्यूट करून 2 पाय अपॉन 2 पाय म्हणजे 1 रेडियन पर सेकंद. ओमेगाची किंमत मिळाली 1 रेडियन पर सेकंद. आता कॅपिटल ए ची किंमत व्ही आणि x1 च्या किमतीवरून व्ही आणि x. व्ही इज इक्वल टू ओमेगा रूट कॅपिटल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता या सूत्रामध्ये ओमेगाची किंमत आपण वरती कॅल्क्युलेट केलेली ती सबस्टिट्यूट करता येईल. व्ही ची किंमत दिलेली आहे ॲट ए डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू बी. आणि ए कॅल्क्युलेट करण्यासाठी सबस्टिट्यूशन बी रूट 3 इज इक्वल टू 1 इंटू रूट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. आपल्याला ए ची किंमत कॅल्क्युलेट करायची आणि ती स्क्वेअर रूटमध्ये असेल ज्या वेळी त्यावेळी अगोदर दोन्ही बाजूचा वर्ग करून घ्यावा लागतो. स्क्वेअरिंग वी गेट 3b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हे मायनस बी स्क्वेअर इकडे घेतले प्लस बी स्क्वेअर होईल आणि 3b स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर आणि त्याच्यावरून कॅपिटल ए इज इक्वल टू 2b ही किंमत मिळाली. देन नेक्स्ट वी कॅल्क्युलेट T1. फॉर दॅट x1 इज इक्वल टू x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. त्याच्यावरून x1 इज इक्वल टू ए कॉन्स्टंट फॉर ए गिवन मोशन ए साइन ओमेगा T1. ओमेगा पण कॉन्स्टंट. ॲज ए टाइम चेंजेस
डिस्प्लेसमेंट चेंजेस. आता सबस्टिट्यूशन x1 आणि t1च्या किमती आणि a आणि ओमेगा. x1 a आणि ओमेगा यांच्या किमती सबस्टिट्यूट करून वी गेट x1 इज इक्वल टू b. म्हणून b इज इक्वल टू कॅपिटल ए ची किंमत मिळालेली आहे आपल्याला ट्वाईस बी इंटू साईन ओमेगाची किंमत 1 आहे म्हणून 1 इंटू T1 म्हणजेच साईन T1. याच्यावरून b कॅन्सल होईल आणि साईन T1 इज इक्वल टू 1/2. We know sin 30 is equal to 1/2. Therefore, T1 is equal to sin inverse of 1/2. Sin inverse of 1/2 is 30 degree. 30 degree, that is pi by 6. Pi is equal to 180 degree. T1 ची किंमत मिळाली pi by 6. Similarly, we have to calculate T2. For that, formula is x2 is equal to a sin omega into T2. x2 is twice b. Therefore, twice b is equal to a ची किंमत twice b sin परत ओमेगा ची किंमत 1 into T2. तर 2b कॅन्सल होईल आणि sin T2 is equal to 1. Therefore, T2 is equal to sin inverse of 1. Sin 90 is equal to 1. म्हणून sin inverse of 1 is equal to 90 degree. That is T2 is equal to pi by 2. Then T is equal to विचारलेलं T is equal to T2 minus T1. दोन्हीची वजाबाकी. T2 pi by 2 minus pi by 6. यांची वजाबाकी करता येईल. लसावी 6. 3 pi minus pi upon 6. That is 2 pi upon 6. That is T is equal to pi by 3 second. हे आपणाला उत्तर मिळेल. Then example number 23 is a wooden block of mass m is kept on a piston that can perform vertical vibrations of adjustable frequency and amplitude. During vibrations, we don't want the block to leave the contact with the piston. How much maximum frequency is possible if the amplitude of vibrations is restricted to 25 centimeter? In this case, how much is the energy per unit mass of the block? या ठिकाणी दोन किमती विचारलेल्या आहेत. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी पर युनिट मास. गिवन G is equal to pi square is equal to 10 meter second raised to minus 2. आता गिवन एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे ते व्यवस्थित समजावून घ्या. A wooden block of mass m is kept on a piston that can perform vertical vibrations. तर या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे एक असा समजा आडवा रॉड आहे पिस्टन किंवा एक पट्टी आहे आणि ती पट्टी व्हर्टिकल अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करत आहे. कशाला तरी अटॅच करून इमॅजिन करा की ती अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करत आहे म्हणजे व्हर्टिकल व्हायब्रेशन्स पिस्टन. आणि त्या पिस्टनवरती वुडन ब्लॉक ठेवलेले आहे. ए वुडन ब्लॉक इज केप्ट ऑन ए पिस्टन. आता पिस्टन व्हर्टिकल व्हायब्रेशन्स परफॉर्म करत असेल त्यावेळी तो ब्लॉक पण व्हर्टिकल व्हायब्रेशन्स परफॉर्म करत असेल. आता ज्यावेळी पिस्टन रेस्ट पोझिशनला असतो किंवा पिस्टनवरती ब्लॉक रेस्ट पोझिशनला असतो त्यावेळी त्या ब्लॉकच्या वजनामुळे डाउनवर्ड फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन the downward force equal to its weight mg
is acting on the block in vertically downward direction. Capital A is the maximum amplitude of these oscillations. म्हणून कॅपिटल ए ची किंमत गिवन मध्ये लिहिता येईल 25 सेंटीमीटर. दॅट इज 25 into 10⁻²² मीटर. गिवन मध्ये आपल्याला दोनच आकडे दिसत आहेत. एक म्हणजे कॅपिटल ए एम्प्लिट्यूड आणि जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू π² इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि फाइंड मध्ये दोन किमती आहेत. एक म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी एन मॅक्झिमम आणि दुसरी एनर्जी पर युनिट मास म्हणजे E/m. ह्या दोन किमती कॅल्क्युलेट करण्यासाठी जी कंडिशन दिलेली आहे. आता फ्रिक्वेन्सीचं सूत्र आहे ω/2π. म्हणजे अगोदर आपल्याला ओमेगाची किंमत डिटरमाइन करावी लागेल. दिलेल्या माहितीच्या आधारे ओमेगाची किंमत डिटरमाइन करावी लागेल. तर ओमेगाची किंमत डिटरमाइन करण्यासाठी कंडिशन काय दिलेली आहे पहा. ड्युरिंग व्हायब्रेशन द ब्लॉक डज नॉट लीव द कॉन्टॅक्ट विथ द पिस्टन. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन मस्ट बी सच दॅट द ब्लॉक डज नॉट लूज कॉन्टॅक्ट विथ द पिस्टन. आता ब्लॉक परफॉर्म व्हायब्रेशन्स किंवा ऑसिलेशन्स म्हणजेच SHM परफॉर्म करत असताना ब्लॉकवरती रिस्टोअरिंग फोर्स F इज इक्वल टू KX इज ॲक्टिंग टुवर्ड्स द मीन पोझिशन M as shown in this diagram. At lower extreme position, consider at lower extreme position, the two forces are acting on the block. First is due to its weight mg acting vertically downward direction, and the restoring force F is equal to Kx is acting in upward direction, that is towards mean position. आता ब्लॉक मस्ट नॉट लिव्ह द कॉन्टॅक्ट. आता ब्लॉक कधी उडून पडेल त्या पिस्टनवरून, तर रिस्टोअरिंग फोर्स F हा mg पेक्षा जर जास्त झाला तर तो ब्लॉक उडून पडेल. तर तो ब्लॉक पिस्टनवरून बाहेर न जाण्यासाठी कमीत कमी हा जो F इज इक्वल टू KX आहे तो आणि mg फोर्स हे कसे असले पाहिजेत, इक्वल इन मॅग्निट्यूड. अपोजिट इन डायरेक्शन आहेतच आणि इक्वल इन मॅग्निट्यूड असले पाहिजेत. आणि म्हणून हिअर कंडिशन इज F इज इक्वल टू mg, दॅट इज KX इज इक्वल टू mg. वी नो K इज इक्वल टू m⍵². Substitute K is equal to m⍵², then we get m⍵²x is equal to mg. m कॅन्सल होईल आणि ω² is equal to g/x. आता या ठिकाणी g ची किंमत दिलेली आहे आणि डिस्प्लेसमेंट x ॲट लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ए होणार आहे. आणि म्हणून x इज इक्वल टू ए सबस्टिट्यूट करून ω² इज इक्वल टू जी ची किंमत π² डिवायडेड बाय मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे 25 इंटू 10⁻² म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ॲट धिस लोअर एक्स्ट्रीम पोझिशन. आता ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेऊन ओमेगा इज इक्वल टू π/5 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू π/0.5 रेडियन पर सेकंद. आता ही ओमेगाची किंमत मिळाली की त्याच्यावरून पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. फ्रिक्वेन्सी एन मॅक्झिमम इज इक्वल टू ω/2π. ओमेगाची किंमत π/0.5 डिवायडेड बाय 2π. 2π कॅन्सल होईल
आणि 1/2 इंटू 0.5 दॅट इज 1/1 दॅट इज एन मॅक्झिमम इज इक्वल टू 1 ऑसिलेशन पर सेकंद ही विचारलेली किंमत आपल्याला आन्सर मिळेल. देन एनर्जी पर युनिट मास E is equal to 1/2 m omega square a square. E upon m is equal to ह्याच्यावरून m ह्या साईडला घेऊन 1/2 ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आणि आता सबस्टिट्यूशन 1/2 ओमेगा स्क्वेअर ओमेगाची किंमत पाय अपॉन 5 इंटू 10⁻⁻1 अशी घेऊया म्हणजे पाय स्क्वेअर अपॉन 25 इंटू 10⁻⁻2 हे झालं ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर 25 इंटू 25 इंटू 10⁻⁻4 -2 स्क्वेअर म्हणजे -4. आता याचं कॅल्क्युलेशन 25 कॅन्सल होईल आणि 25/2 12.5 होईल आणि पाय स्क्वेअरची किंमत दिलेली आहे ती 10 म्हणजे संख्या राहिल्या 10 इंटू 12.5 आणि 10चे घातांक 10⁻⁻2 वरती घेतले +2 आणि -4 म्हणजे -2 10⁻⁻2 12.5 आणि -2 इंटू 10 म्हणजे 10⁻⁻1 12.5 इंटू 10⁻⁻1 म्हणजे डिवायडेड बाय 10 करून आपल्याला उत्तर मिळेल 1.25 जूल पर kg. E अपॉन m एनर्जी पर युनिट मास E अपॉन m इज इक्वल टू 1.25 जूल पर kg. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात सोडवून दिलेलं एक सिंपल पेंडुलमवरचं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 5.10. The period of oscillations of a simple pendulum increases by 10% when its length is increased by 21 centimeter. Find its initial length and initial period. आता सोल्युशनमध्ये गिवन काय दिलेलं आहे? The period of oscillation of a simple pendulum denoted by letter T, capital T आणि period is increased by 10% म्हणजे दोन पिरियड झाले इनिशियल पिरियड आणि फायनल पिरियड. त्यासाठी दोन वेगळी नोटेशन पिरियडसाठी T1 आणि T2. त्यापैकी T1 इज इनिशियल पिरियड आणि T2 इज फायनल पिरियड म्हणजे इन्क्रीज्ड पिरियड. आता हा पिरियड कधी वाढलेला आहे? व्हेन इट्स लेंथ इन्क्रीजेस बाय 21 सेंटीमीटर. लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम डिनोटेड बाय लेटर L. आता लेंथच्या सुद्धा दोन किमती आहेत. इनिशियल लेंथ त्यासाठी नोटेशन घेता येईल L1 आणि फायनल लेंथ म्हणजे वाढलेली लेंथ L2. आता T1 आणि फाइंड द इनिशियल लेंथ L1 अँड इनिशियल पिरियड T1. त्या गिवनमध्ये चार किमती आपल्याला लिहिता येईल. T1 इनिशियल पिरियड T1 इज इक्वल टू सपोज T1 आणि T2 इज इक्वल टू T2 ची किंमत कशी लिहिता येईल बघा. T2 म्हणजेच पिरियड इन्क्रीज्ड बाय 10% म्हणजे अगोदरचा पिरियड T1 आहेच त्याच्यामध्ये प्लस होणार ॲड होणार 10% ऑफ T1. T1च्या 10%. 10% म्हणजे 100 पैकी 10. 10% म्हणजे 100 पैकी 10 म्हणजे 100 छेदस्थानी येणार 10 अंशस्थानी आणि त्याचं T1 10% ऑफ T1 कसं लिहिता येईल 10/100 इंटू T1 म्हणून T2 ची किंमत होईल T1 प्लस 10/100 T1. तर 10/100 म्हणजेच 0.1 म्हणून T2 इज इक्वल टू T1 प्लस 0.1 इंटू T1. T1 कॉमन घेऊन कंसामध्ये 1 प्लस 0.1 1 प्लस 0.1 म्हणजेच 1.1 म्हणून T2 इज इक्वल टू 1.1 T1. किंवा आता 10% वाढते म्हणजे 100 पैकी 10 म्हणजे इनिशियल 100 असेल तर फायनल किती होणार
10 वाढून 100 सेकंद अगोदरचा पिरियड असेल तर 10 वाढून 10% वाढून म्हणजे 100ला 10 वाढून किती होणार 110. 100 अधिक 10. T1 100 तर T2 110. अशा किमती घेऊनही आपल्याला हे सोडवता येईल. आणि L1 आणि L2च्या किमती कशा लिहिता येईल बघा. L1 इज इक्वल टू समजा L1 इनिशियल लेंथ L1 साठी नोटेशन L1 घेतलं तर L2 इज इक्वल टू L1 प्लस मीटरमध्ये आता घ्यायचं 25 सेंटीमीटरचे 0.21 मीटर म्हणजे L2 इज इक्वल टू L1 प्लस 0.21. L2 ची किंमत कशी लिहिता येईल L1 प्लस 0.21 मीटर. आता फॉर्म्युला फॉर पिरियड इज T इज इक्वल टू 2 पाय रूट L अपॉन G. आता या ठिकाणी दोन किमती आहेत T1 T2 L1 L2 म्हणजे दोन सूत्र आपल्याला लिहिता येतील. T1 इज इक्वल टू 2 पाय रूट L1 G. 2 पाय कॉन्स्टंट G कॉन्स्टंट ॲट ए गिवन प्लेस. आणि T2 इज इक्वल टू 2 पाय रूट L2 G. ह्या दोन इक्वेशनचा भागाकार घेऊन किंवा ह्या पिरियडच्या सूत्रावरून T is directly proportional to root L. T is directly proportional to root L. Therefore, we can write T1 upon T2 is equal to root L1 upon L2. Directly proportional असेल तर अंशस्थानी 1 1 छेदस्थानी 2 2. आणि आता ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन T1 ची किंमत T1 डिवायडेड बाय T2 ची किंमत 1.1 इंटू T1 इज इक्वल टू रूट L1 डिवायडेड बाय L2 ची किंमत L1 प्लस 0.21. आता हे सोडवून T1 कॅन्सल होईल आणि L1 कॅल्क्युलेट करायचं आहे. T1 अगोदर कॅन्सल करून आपल्याला मिळेल 1 अपॉन 1.1 इज इक्वल टू रूट L1 डिवायडेड बाय L1 प्लस 0.21. आता L1 ची किंमत अगोदर आपल्याला मिळणार आहे आणि ती रूटमध्ये आहे. तर रूटचं चिन्ह जाण्यासाठी नेहमी काय करावं लागतं स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट 1 अपॉन 1.1 चा वर्ग 1.21. 1 अपॉन 1.21 इज इक्वल टू रूटचं चिन्ह फक्त जाईल L1 अपॉन L1 प्लस 0.21. आता तिरका गुणाकार करून L1 प्लस 0.21 इज इक्वल टू 1.21 इंटू L1. आता L1 असणारे टर्म एका बाजूला घेऊन 0.21 इज इक्वल टू 1.21 L1 मायनस L1. L1 कॉमन घेऊन 0.21 इज इक्वल टू 1.21 मायनस 1 ब्रॅकेट इंटू L1. तर ही वजाबाकी येईल 0.21 इंटू L1. म्हणून L1 इज इक्वल टू 0.21 डिवायडेड बाय 0.21 दॅट इज L1 इज इक्वल टू 1 मीटर. इनिशियल लेंथ 1 मीटर. तर इनिशियल पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी सूत्र T1 इज इक्वल टू 2 पाय रूट L1 अपॉन G. G ची किंमत दिली नसेल तरी 9.8. T1 इज इक्वल टू 2 इंटू 3.142 2 पाय रूट L1 ची किंमत 1 डिवायडेड बाय 9.8. आता दोन्ही गुणून 2 इंटू पाय 6.248 6.284 डिवायडेड बाय रूट 9.8. लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूट मध्ये 9.8चं वर्गमूळ डायरेक्ट मिळेल 3.131. आणि ह्या दोन्हीचा भागाकार आता लॉगांच्या साह्याने लॉगांची वजाबाकी करून अँटीलॉग पाहून आपल्याला उत्तर मिळेल 2.007 सेकंद.
किंवा अंदाजे पण आपण लिहिता येईल. 6 पॉईंट आहे, अपूर्णांक सोडले तर 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे अंदाजे 2 येईल. परंतु करेक्ट आन्सर दशांश चिन्हांच्या पुढे 3 अंकापर्यंत परीक्षेमध्ये घ्यावं लागतं, म्हणजे लॉग टेबलचा वापर करूनच सोडवायचं. 2.007 सेकंद. तर आणखी पुस्तकामध्ये सोडवून दिलेली सर्व एक्झाम्पल सोडवा. काही एक्झाम्पलमध्ये दुसऱ्या चॅप्टरमधली पण सूत्र वापरून सोडवावी लागतात. तर समजावून घेऊन कॅल्क्युलेशन स्वतः करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा चॅप्टर सुरू करूया. थँक्यू.